कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चुरशीची लढाई सुरू असतानाच आता भाजपने आपलं खातं उघडलेलं आहे. भाजपच्या पहिला उमेदवार जे आहेत ते बिनविरोध आलेले आहेत. आपल्यासोबत त्याच उमेदवार आहेत रेखा चौधरी. आपण त्यांच्याकडनंच विचारून घेऊया. ताई, काय वाटतं तुम्हाला ज्या वेळेला ही माहिती मिळाली की तुम्ही बिनविरोध झालेत, काय तुमच्या भावना आहेत? जय श्रीराम. खरंच हा ईश्वरीय विजय आहे आणि हिंदुत्वाचा विजय आहे. आज आताच मला मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की हे माझा बिनविरोध विजय झालेला आहे. खरं तर प्रभागामध्ये काम करत असताना एक असा आनंद असतो आणि आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा सुद्धा सगळे असे म्हणत होते की वहिनी तुम्हीच. पण आज खरंच नागरिकांचा जो माझ्यावर विश्वास होता, तो विश्वास खरा उतरला आहे आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, जिल्हा निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजन चौधरी यांना मी हा जो विजय आहे तो समर्पित करते. कारण त्यांच्याच माध्यमातून हा माझा विजय झालेला आहे आणि आमचा हा विजय जो आहे तो महायुतीचा विजय आहे. आणि याच्यापुढे सुद्धा मी महायुतीचंच काम करेन आणि महायुतीच्या जे काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच काम करेन. ताई, पॅनल सिस्टम होती पहिल्यांदाच. सगळेजण घाबरत होते की पॅनल सिस्टीम मध्ये कसं निवडून यायचं. ज्या वेळेला पॅनल सिस्टीम पडली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? थोडीशी भीती होतीच मनामध्ये की पॅनल सिस्टम आहे आणि नवीन आहे. सुरुवातीला आपल्या इथे तर हे नवीनच होतं. थोडंसं मला मनामध्ये भीती होतीच, की कसं. पण तरी सुद्धा आम्ही आमची तयारी चालू केलेली. म्हणजे वॉर्डात फिरत असताना नेतुली टेकडी, मेट्रो मॉल किंवा शास्त्रीनगर या ठिकाणी आमचे कार्यकर्ता आहेत. बजरंग दलाचे असतील किंवा यांचे मित्रवर्ग वगैरे आणि आमच्या इकडचे राहणारे तिकडे शिफ्ट झालेले यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रचार सुरू केला होता. एकंदरीत पाहिलं पॅनल सिस्टीमला तर तुम्ही घाबरत होते, पण त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले, अनेक आव्हान, महाविकास आघाडी, म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पाहिलं चौरंगी लढत या ठिकाणी होती. याच्यामध्येच आपण निवडून यायचं, या सगळ्या गोष्टी पण सुरू होत्या. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं आणि कशा पद्धतीचं तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधनं एक मार्गदर्शन मिळालं आणि कशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या समोर जात होते? तुम्हाला खरं सांगू, जरी पॅनल असला, मी माझ्या मनातलं खरं सांगते. जरी पॅनल असला ना, तरी मला मनामध्ये कुठे म्हणजे सुरुवातीला वाटलं असं थोडं, पण जसं आम्ही प्रचाराला सुरुवात केली, तर मनामध्ये जी भीती होती, की कसं होईल आपलं आता पॅनल आहे. जेव्हा सुरुवात केली प्रचाराला, तेव्हा मनातली सर्व भीती निघून गेली आणि असं वाटत होतं, की विजय हा आपला नक्कीच आहे. कारण की हा विजयच खरं ईश्वरी आहे आणि हिंदुत्वाचा विजय आहे. आता तुम्ही विजयी झालेल्या ज्या पद्धतीने तुमचं 5 वर्षाच्या पहिलीची कारकीर्द पाहिली तर त्यावेळेला अनेक कामं केलीत. काय नेमकी तुमची कामं राहिलेली? काय विकास कामं करण्याचं तुमचं स्वप्न आहे? माझ्या प्रभागामध्ये बोलायचं झालं तर मी नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या होत्या, जसं की पाण्याच्या समस्या असतील, रस्ते असतील, गटर पायवाटा असतील, पथदिवे असतील, तसंच आपण गार्डन तयार केले. म्हणजे ज्या काही आपल्याला काम करता आलं, सुशोभीकरण असेल, जेवढं शक्य होईल तेवढं काम आपण म्हणजे माझ्या प्रभागामध्ये सांगायचं झालं तर 80% ते 90% काम पूर्ण झालेलं आहे. तेही आपण 3 वर्षात केलं. त्याच्यानंतर 2 वर्ष तर कोरोनामध्येच गेले. जे काम शक्य होईल तेवढं तितकं करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला आणि याच्यापुढे सुद्धा नगरसेवक म्हणून नाही, तर एक जनतेचा सेवक म्हणूनच काम करेन. कारण की प्रामाणिकपणा आणि काम करायचं हे मला आवडतं. त्याच्यामुळे माझ्याकडून जितकं शक्य होईल तेवढ्या जनतेची सेवा आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझी स्वतःची अशी एक इच्छा आहे, की जर याच्यापुढे मी निवडून आली, असं माझं होतं, की जर निवडून आली, तर जे हॉस्पिटल आहेत आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले, रुक्मिणीबाई हॉस्पिटल असो किंवा शास्त्रीनगर, हे हॉस्पिटल आपण कुठल्याही माध्यमातून अद्ययावत करायचे आणि तेथे जे नागरिकांच्या गैरसोयी होतात, ते होता कामा नये. हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे आणि माझ्या महिला ज्यांच्यासाठी काहीतरी करायचं आणि त्यांचं सक्षमीकरण नक्कीच करायचं. आपल्याला विजय मिळाला. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी विजय झाले. वरिष्ठांना काय याविषयी तुमची बोलणं चालणं झालंय का? त्यांचे काय फोन आलेत का? किंवा तुम्हाला अभिनंदनचा वर्षाव कशा पद्धतीने होतो? रवींद्र दादांचा मीच फोन केला होता दादांना, की दादा असं-असं आपलं झालंय. तर दादा मला बोलले, "मग आता आपण याला महाराष्ट्रभर हायलाइट करू." आणि तसंच चित्राताईंना सुद्धा मेसेज केलेला. चित्राताईंनी सुद्धा मला तेच सांगितलं, की खूप छान झालंय म्हणून आणि हे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप गरजेचं आहे. आता येणाऱ्या 122 पॅनल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही झालेत. इतरांसाठीही तुम्ही आता प्रचाराला निघणार. कशा पद्धतीचा प्रचार? नक्कीच. कारण की माझ्याकडे आता सध्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपद सुद्धा आहे आणि त्याच्या माध्यमातूनच मला आता मी तर पहिले असं वाटत होतं, की मी कुठेतरी गुंतून गेली आहे, कारण की मी स्वतः उभी आहे. पण आज माझा विजय झालेला आहे आणि मला आता माझ्या जे काही उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी मला नक्कीच काम करायला आवडेल आणि मी ते पूर्ण म्हणजे महायुतीसाठी मी पूर्ण काम करेन. शेवटचा प्रश्न, महापौर बसण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न करा? महापौर बसण्यासाठी आम्ही आमचे जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत,
आता शेवटी महायुतीचे, मग महायुतीचाच महापौर बनेल. त्यामुळे आम्ही महायुतीचे उमेदवार कशा पद्धतीने जास्तीत जास्त निवडून येणार, आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून त्याकडे जास्तीत जास्त लक्ष असेल. एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये चौरंगी लढत होती आणि यावेळेला कुठेतरी पॅनल सिस्टम आहे आणि यामध्ये कसे निवडून येणार अशी चिंता अनेक ठिकाणी सुरू होती. मात्र त्यामध्येच आता भाजपने पहिलं खातं उघडलंय. पहिली सीट जी आहे भाजपची या ठिकाणी विजय झाली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर बसतो आणि कशा प्रकारे आपलं वर्चस्व या ठिकाणी भाजप ठेवते याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.